डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला. जन्म त्या गावातील परिस्थिती एकदम साधी, शांत समुद्रकिनाऱ्याचे गाव जिथे फार मोठी संसाधन साधने नव्हती. वडिलांचाही छोटासा व्यापार, अत्यंत साधी, धार्मिक आणि मुलाच्या शिक्षणावर भर देणारी प्रेमळ आई, कुटुंब म्हणाल तर मध्यमवर्गीय, साधेपणा आणि कष्टाची शिकवण देणारे. बालपण फार गरिबीत गेले. लहानपणीच त्यांनी मदत करून कुटुंबाला आधारसुद्धा दिला होता. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग BSc फिजिक्स सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून पूर्ण केले. पुढील अभ्यास त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, DRDO आणि इस्रो यासारख्या नामवंत संस्थांमध्ये संशोधन करून केले. स्वप्न पाहिले डॉक्टर कलामांनी, अपयशाला घाबरले नाहीत आणि इतिहास आपल्या नावाने लिहिला. त्यांच्या अग्निपंख आणि स्वप्न या पुस्तकामधून आपल्याला शिकायला मिळते की महानता जन्माने मिळत नाही, ती मेहनत, शिस्त आणि अपयशाला सामोरे जाण्याने मिळते. त्यांच्या त्या 2 पुस्तकातील प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे होते. विज्ञानात यश योगायोगाने मिळत नाही, ते हजारो अपयशामधून तयार होते. प्रयोग फसला म्हणून थांबू नका, कारण प्रत्येक अपयशी प्रयोग यशाच्या जवळ घेऊन जातो. विज्ञान फक्त बुद्धीची परीक्षा घेत नाही, तर ते संयम आणि सातत्याची सुद्धा परीक्षा घेतं. रात्री उशिरापर्यंत जागणारेच नवीन सकाळी शोध घडवतात. समीकरणे लक्षात ठेवण्यापेक्षा प्रश्न विचारण्याची सवय लावा. संशोधनात का विचारणारा माणूस इतिहास बदलू शकतो. कठोर परिश्रम हे विज्ञानाचं खरं इंधन आहे. बुद्धिमत्ता त्याच्यावर ठरते. जेव्हा सगळे मार्ग बंद झाले असे वाटते, तेव्हाच नवा शोध सुरू होतो. विज्ञान शिकणं म्हणजे उत्तर मिळवणं नाही, तर अज्ञात प्रॉब्लेमशी मैत्री करण्यासारखं आहे. आजचा थकवा उद्याची किंमत असते. प्रयोग चालू ठेवा, प्रश्न जिवंत ठेवा, कारण विज्ञान थांबणाऱ्यासाठी नाही. अब्दुल कलाम सर पुढे म्हणतात, महान वैज्ञानिक वेगळे विचार करत नाहीत, तर ते वेगळ्या चिकाटीने आणि नव्या ऊर्जेने पुन्हा काम करतात. विचार नाही वेगळे त्यांचे, वेगळे आहे त्यांची चाल. पडले तरी उठून चालणं हाच खरा वैज्ञानिकाचा कमाल. जेव्हा स्वप्न विचार बनते, विचार शिस्त बनतो आणि शिस्त त्याग बनतो, तेव्हाच आपले पंख उडायला तयार होतात. डॉक्टर कलाम यांना मानाचा मुजरा.